झाला म्हणताय तुम्ही, मोडस ऑपरेंडी कसं होती, म्हणजे कसं छळ करायचे आणि कधीपासून कधी वर्षापासून हे संपूर्ण सुरू आहे? हे सगळं गेले 10 ते 12 वर्ष ते करतायत असं त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलंय. पण खरं तर हे 2004-5 सालापासून त्यांनी सुरू केलं आणि इथे जे बसलेले सगळे आहेत यांचे व्यवहार सगळे त्याच काळात झालेत. सगळं खोटं दाखवलंय. मय्यत व्यक्तीला जिवंत दाखवून डॉक्युमेंट केली आहेत, जे जिवंत आहेत त्यांना मय्यत दाखवून डॉक्युमेंट्स केली आहेत. अफाट घोळ केलेत, अफाट घोळ. आणि त्यांच्या विरुद्ध ना यंत्रणा बोलतेय ना पोलीस बोलतायत, कारण यांच्या पाठीशी सगळे धनंजय मुंडे सारखे राजकारणी आहेत, कारण ते थेट पार्टनर आहेत. म्हणजे कुठली पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करेल, कारण धनंजय मुंडेंचे ते थेट पार्टनर आहेत. आणि यांचे किती किती कसे कसे त्यांचे काय काय डील्स आहेत हे देखील मी काही काळात आता पुढे काढणार आहे. तर आताच्या घटनेला मला आव्हान करायचंय सगळ्यांना की ताबडतोब या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा. आता मी विनंती करते मीरा सोनावणेंना, त्या बोलतील आणि त्यानंतर या चित्तेताई बोलतील. तर रिक्वेस्ट करते माध्यमांना की त्यांचं बोलणं देखील आपण रेकॉर्ड करावं. नमस्कार. आता आम्ही अंजली ताईंकडे ह्याच्यासाठी आलोय कारण आम्ही 2008 पासून फिरतोय. भरपूर ठिकाणी फिरलो, कुठली ठिकाणं आम्ही शिल्लक ठेवली नाही. आणि अंजली ताईंकडं आम्ही सगळे शेतकरी मोठ्या आशेने आलोय की ताईने आम्हाला न्याय द्यावा, कारण आम्हाला म्हणजे आमच्याकडे आता शक्ती नाही राहिलेली आहे लढायची. माझं तर म्हणजे मी आता बोलायची सुद्धा आहे ना इच्छा नाही, कारण आहे ना तो माणूस इतका म्हणजे इतकी दहशत आहे खेड तालुक्यामध्ये त्याची की बोलायचं काम नाही. अहो त्याने ना मला सांगा, धनंजय मुंडे सारखा माणूस, आता धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि ह्यांनी मला कधी पाहिलं नाही, किंवा हा राजू सोनवणे माझा चुलत भाऊ आहे. आज आमच्या 8 भावंडांवरती खोटा गुन्हा दाखल केलाय आणि धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला चाकण चौकीमध्ये की यांच्यावर गुन्हे दाखल करा. म्हणजे हा किती मोठा गरिबांनो अन्याय आहे तुम्ही सांगा. आणि जे शंकर मारुती रौंदळ, माझी आजी शांताबाई जयराम सोनवणे हिने शंकर मारुती रौंदळ यांचे चुलते सक्के यांच्याकडे जमीन घाण ठेवली होती. मग आता ती आजीने घाण ठेवली, मग आता यांच्या चुलत्यांनी परत देण्याची माझ्या वडिलांना बोली होती आजीला, तर माझ्या वडिलांनी ते खरेदी खत करून घेतलेले. खरेदी खत केल्यानंतर जर समजा जरी आमचे म्हणजे तिथं धरणाचं काम चालू होतं, आसखेड प्रकल्प चालू होता खेड तालुक्यात, नोंदी बंद होत्या. आणि मी वयाच्या 9व्या वर्षी मी वयाच्या 9व्या वर्षी तमाशामध्ये घुंगरं बांधली आणि तेव्हापासून ताईने आता नाशिकवरून रात्रभर कार्यक्रम करून इथं आली. मी 9व्या वर्षापासून घुंगरं बांधली. लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं, खूप मी हाल काढलेली व्यक्ती आहे. आणि एवढे हाल काढून या पोपट गणवटनी, या राज गणवटनी आम्हाला बिनकामाचं कोर्टाच्या चक्रा मारायला लावल्या. ताई नको नको झाले सगळ्यांना. आम्हाला असं वाटतं मेलेलं बरं, ती जमीन नसलेली बरी. और इतकी त्याला शेती आहे ताई, आमच्या खेड तालुक्यात इतकी जमीन आहे ना त्या पोपट गणवट राज गणवटची. आणि बरं का यांची बघा गंमत कशी आहे, पोपट मारुती गणवट याची इतकी मोठी टोळी आहे गुंडांची की ती टोळी आहे ना, त्यांच्या टोळीतलाच पोपट गणवट माणूस उभा करतो जमीन घ्यायला. ताई पोपट गणवट समोर येत नाही, त्याच्या टोळीतला माणूस उभा करतो, त्याच्या नावावर करतो, मग स्वतःच्या नावावर करून घेतो. ज्या वेळेस आमच्या सारख्यांवर गुन्हे दाखल करतो त्यावेळेस त्याची मुलगी, त्याचा पोपट गणवटचा मुलगी आणि जावई डॉक्टर आहे ताई. मग त्याला आहे ना सोपं कसं पडतं पोपट गणवटला, आमच्यावर गुन्हा दाखल केला की त्याला खोटं सर्टिफिकेट लगेच मिळून जातं दवाखान्याचं, कारण त्याची मुलगी डॉक्टर आहे म्हणून. आणि असं आहे ना, असं सगळं इतकं अन्याय चालू आहे ताई. खरंच याच आहे ना शासनाने लवकर चौकशी करावं ना, आम्हाला लवकर न्याय द्यावा, नाही तर आम्हाला फाशी तरी द्यावा सरकारने. इतका कंटाळा आला ताई, आता सहनच व्हायना झालं बघा. अहो आम्ही 1-1 रुपया कष्ट करायचा, मी रात्रभर तमाशामध्ये नाचून आता इथं आलीये. तुम्हाला ना वाटलं तर तुम्ही माझी चौकशी करा. माझे ना लेकरं बाळ ताई, मला आहे ना 10 बाय 10चं घर आहे राहायला. माझ्या घरामध्ये मी असले, माझी फॅमिली असली, पाहुणा आला तर बसू शकत नाही, अशी आमची अवस्था आहे. आम्ही आज 2 करोडची आमची जमीन असताना आम्ही बेकारी आहे. कसं जगायचं, कसं आता लोकांनी कसं जगायचं. आणि प्रत्येकाची तुम्ही ऐकाल ना, प्रत्येकाची कहाणी तीच आहे. 11 अशा कुटुंबांवर यांनी अफाट प्रमाणावर टाकलेत. आणि जसं मी म्हणते आता या ताईंचं ऐका तुम्ही. आमचा मालक, आम्ही फोटो भरायला निवीनगरला होतो.
माझी तर लेकरं एकदम बारीक होती. माझं त्या टायमाला मालक वारला एकदम बारीक होती. पोरांच्या बापाला दादागिरी करून त्याच्याबरोबर त्याचा गुंड तर असतातच. आणि आमची एक नणंद तर तिला पण काही येत नव्हतं काय नव्हतं. माझा नवरा तर एकदम भोळा होता. आम्ही कुठं तर नवीनगरला माझी माझा बारका मुलगा तर दूध पेता म्हणलं तरी चालेल इतका बारीक होता. त्याला दादागिरी करून त्याच्याकडून सयांगत घेतलं. आम्हाला माहिती पण नाही. जेव्हा तो लाचच्या टेपला आम्हाला माहिती झालं का मग आम्हाला सांगितलं त्यांनी का मला असं असं केलं म्हणून करताना. त्याला मोर्त तर सांगायची आहे ना, समजाना त्याला काय सांगायचं. तो पण घाबरला आणि तो घाबरूनच मेला. आमचा मालक घाबरूनच मेला. तो मेलाच नसता, तो का मरण्यासारखा नव्हता. शिवाय त्याचे आई बापा लहान असताना गेले. त्याच्यानंतर आता ह्यांनी अशी जर जमीन घेतली तर माझ्या लेकरांचं काय व्हायचं. मी नवरा तर गेला, त्याच्या पाठीमागे या जमिनीसाठी मी पण जाणार. काय करायचं. आता तुम्ही पण बोला. यांच्या तर यांना अटॅक आला. माझ्या वडिलांना तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र रखमा सोनवणे. माझ्या वडिलांचं नाव रखमा गोविंद सोनवणे. ज्यावेळेस माझ्या वडिलांना पोपट घनवट या व्यक्तींनी कॉल केला आणि धमकी दिली, त्याच्यानंतरच एक 15 ते 20 मिनिटात त्यांना अटॅक आला होता. आणि जेव्हा कॉल आला, लाचचा कॉल कुणाचा होता आम्ही चेक केला तर त्यांचाच होता. त्याच्यानंतर आम्ही बोलायचा प्रयत्न केला पण अजिबात म्हणजे नाही का आता मला बोलायचं नाही असं म्हणून टाळलं. आणि नंतर मला लेटर दिलं की तुझ्या वडिलांनी जमीन विकलेली आहे, तू येऊन सह्या कर. तर त्याच्यानंतर मी खूप दिवस म्हणजे थोडं भीतीतच होतो, कारण डायरेक्ट बंदूक वगैरे घेऊन त्यांचे बॉडीगार्ड वगैरे बोलण्यासाठी वेगळंच हे करत होतं. त्याच्यानंतर मी आलो आणि विचारल्यानंतर त्यांनी जमिनीचं मला सांगितलं की तू येऊन सह्या कर. तर मी बोललो मी सही करू शकत नाहीये. तर लेटर कोर्टाच्या मार्फत मागवलं. मी पण त्यांना पाठवलं की माझ्या वडिलांनी जर जमीन विकली असेल तर मला सही अंगठा वडिलांचा काहीतरी दाखव प्रूफ. तोही काही त्यांनी कोर्टाच्या मार्फत मला दिला नाही, कारण त्यांनी कोर्टाच्या मार्फत मला लेटर पाठवलं होतं प्रायव्हेट. तर मी पण त्यांना प्रायव्हेटच उत्तर दिलं. अजूनपर्यंत काही उत्तर नाही. परत एक नोटीस आले की परत येऊन सही वगैरे करा तुम्ही तिघं भाऊ. नाही. आणि अजून ती जमीन कंपाऊंडच्या आतमध्ये त्याच्या आणि एक 10 वर्ष झाले आम्ही त्या जमिनीत जाऊ शकत नाही. कंपाऊंड मारून घेतलेलं आहे पूर्ण जमिनीला. आम्हाला शेतात पाय ठेवतात. आणि यांच्यामुळे मी गेल्यानंतर 307, 326 आणि 120 पूर्ण कलम करून त्यांनी आम्हाला महिनाभर येरवडा जेलला टाकलं होतं मला.